शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। शेतकरी योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे। होय, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैशांचं वाटप केलं जाणार आहे। बघा, आता तुमचं जर यादीत नाव आलं तर तुमच्या पण बँक खात्यात पूर्ण रक्कम डीबीटीच्या अंतर्गत तुम्हाला मिळून जाईल। अखेर खुशखबर आली। होय, आता शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचा निर्णय सरकारला घ्यायचा होता, त्याची तयारी सुरू असल्यामुळे लवकर काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता राज्य सरकारला देता आला नाही, पण आता सर्व काही व्यवस्थित होणार असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 2 टप्प्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता असे 4000 रुपये, एकूण 4000 रुपये रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण बँकेच्या खात्यावरती आता जमा केली जाणार आहे। जर आता तुमचं पण नाव यादीत असेल तर तुमच्या पण बँक खात्यात 2 टप्प्यांमध्ये हे 4000 रुपये मिळतील। तर चला आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या पैशांचं वाटप सर्वात आधी होणार आहे, पैसे आजच मिळणार आहेत का की उद्या सकाळपासून वाटप होणार आहे की दुसरी कोणती तारीख आहे, याबद्दलची संपूर्ण अशी अपडेट आपण बघण्याचं काम करणार आहोत। यासाठी आता फक्त राहिलेला व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा। आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या AR1 मराठी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर चला पाहूयात। तर बघा, शेतकरी बांधवांनो, अखेर खुश खबर आली। शेतकरी बांधवांना आता पूर्णपणे डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे दिले जाणार आहेत। बघा, इथं स्पष्ट काय सांगितलं आहे, नमो शेतकरी योजना अखेर शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार। सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत किती वाट बघावी लागली हे तर सगळ्यांनाच माहिती आहे। सरकारने हप्ता लवकर दिला नाही, सरकारला हे पण मान्य करावं लागेल, कारण की केंद्राकडून PM किसान योजनेचे पैसे एकदम व्यवस्थितपणे जे आहे ते दिल्याचं आपल्याला दिसून आलं, पण राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचे पैसे व्यवस्थित शेतकऱ्यांना दिले गेले नाहीत, हे आपल्याला स्पष्टपणे दिसून आलेलं आहे। पण बघा, आता लवकरच सरकार कर्जमाफीचा दिलासा शेतकऱ्यांना देणार आहे आणि त्यानंतर आता लगेच कर्जमाफीचाच फायदा नाही तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पण पैसे आता लवकरच मिळणार असून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण ही रक्कम जमा होणार आहे। बघा, इथं आलेल्या माहितीनुसार काय सांगितलं आहे, इथं सांगितलं आहे की आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैशांचं वितरण केलं जाणार। राज्य सरकारचा ऐतिहासिक चांगला निर्णय झाला आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुम्हाला आता 2 कामे करायची आहेत, म्हणजे तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे येतील। जर सरकारने सांगितलेली 2 कामे केली नाहीत तर मग यावेळेस नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळायचा नाही, 4000 रुपये तुम्हाला भेटायचे नाहीत। बघा, आलेल्या माहितीनुसार आता सरकारचा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे। आता पूर्णपणे शेतकऱ्यांना पैसे मिळणार असून सविस्तर अपडेट या ठिकाणी आलेले आहे। शेतकऱ्यांना आता 9वा आणि 10वा हप्ता पूर्ण देऊन टाकण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्याचं देखील सांगण्यात येत आहे। कोणत्याही क्षणी हे पैसे आपल्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून आता जमा केले जातील। बघा, डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटी अशी प्रक्रिया असते, तिकडून पैसे पाठवल्यानंतर इकडे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही काही मिनिटांमध्ये किंवा एका तासाच्या आत जमा होत असते। म्हणजे आता तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। सरकारने तिकडून एकदा पैसे वाटपाचं बटन दाबलं की 1 तासाच्या आत किंवा 30 ते 35 मिनिटांमध्ये पूर्ण पैसे आपल्या बँकेच्या खात्यावरती जे आहे ते जमा होतील आणि एक मोठा दिलासा मिळेल। बघा, आता यावेळेस 9व्या हप्त्याची बाकी राहिलेले 2000 रुपये, 10वा हप्ता 2000 रुपये, बघा ही किती रुपये रक्कम होईल तर 4000 रुपये रक्कम होत आहे आणि हे पैसे पूर्णपणे 2 टप्प्यात दिले जाणार आहेत। आधी 9वा हप्ता आता कोणत्या क्षणी जमा होणार आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 10वा हप्ता 2000 रुपये असे पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचे पैसे बळीराजाच्या खात्यावरती देण्याचं काम सरकार करणार आहे। आणि ही एक शेतकरी बांधवांसाठी अखेर सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे असं पण आपण म्हणू शकतो। तर चला आता मग हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी दिले जातील की एकदा सर्व जिल्ह्यात पैसे येणार आहेत याबद्दलची माहिती सांगतो आणि हे पैसे कधी भेटणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना कोणती 2 कामे करायला सांगितलीत, ही सर्व काय माहिती राहिलेल्या व्हिडिओत पाहणार आहोत। राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला।
तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आनंदाची बातमी आली. आता पूर्ण पैसे मिळणार आहेत. बघा इथं काय सांगितलेलं आहे, सरकारकडून अखेर घोषणा झालेली आहे. बघा कर्जमाफीची तयारी सुरू असल्यामुळे सरकारला हप्ता द्यायला थोडासा उशीर झाल्याचं पण दिसून येत आहे, कारण ही खूपच जास्त उशीर झालेला आहे. सरकारने 1.5 महिन्यापूर्वीच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांना देणं गरजेचं होतं. 10वा हप्ता पण आता लगेच देणं गरजेचं होतं, पण याला खूप उशीर झाला. पण आता उशीर झाला असला तरी शेतकरी बांधवांनो 2 टप्प्यात डायरेक्ट 2,000 नाही तर पूर्ण 4,000 रुपये शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत. आणि बघा आता सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार हप्त्याला उशीर झाल्यामुळे सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय आता जाहीर व्हायला सुरुवात झाल्याची पण माहिती येत आहे. बघा आता आलेल्या माहितीनुसार कर्जमाफीचा लाभ आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे अशी मोठी रक्कम शेतकऱ्यांना भेटणार आहे. बघा तुम्हाला पण 2 लाख रुपये आता कर्जमाफीचे तुम्हाला पण मिळून जातील बँक खात्यात. 2 लाख रुपये आता वाटप सुरू केलं जाणार असल्याचं पण सरकारने सांगितलेलं आहे. आणि नमो शेतकरी योजनेचे 9व्या आणि 10व्या हप्त्याचे 2 टप्प्यात हे 4,000 रुपये अशी मोठी रक्कम सरकारच्या माध्यमातून दिली जाणार असून शेतकरी चांगलेच खुश होणार आहेत. आणि शेतकऱ्यांसाठी ही एक सर्वात मोठी आनंदाचीच बातमी आहे असं पण आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. यामुळे आता कोणीच काळजी करत बसू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका. तर चला आता पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात कशा पद्धतीनं वाटप केलं जाणार आहे, सर्व रक्कम आजच येणार आहे का, की ही रक्कम वाटपाला दुसरीच कोणती तारीख आहे, याबद्दलची आता संपूर्ण अपडेट आपण बघणार आहोत. कारण की सरकारने आता तसा मोठा निर्णय राज्य सरकारने जाहीर केलेला आहे. तर चला या ठिकाणी बघू शकता सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी खुश झालेले आहेत. आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती कर्जमाफीचे पण पैसे मिळतील आणि नमो शेतकरीचे पण मिळतील. पण बघा कर्जमाफीचे पैसे पण सहजासहजी दिले जाणार नाहीत. तुम्हाला महत्त्वाची काही कामे आत्ताच करून ठेवा. 2 लाख रुपये कोणत्या क्षणी वाटप होणार आहेत. मग आता कर्जमाफीची रक्कम मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करायची आणि नमो शेतकरी योजनेची रक्कम मिळवण्यासाठी आणखीन कोणती 2 कामे करायची, ही सर्व माहिती सांगतो. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर यावेळेस नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात दिला जाणार नाही. ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. मग चला आता कोणती 2 कामे करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपण सविस्तर आता पाहणार आहोत. आता इथून पुढचा राहिलेला व्हिडिओ तुम्ही फक्त लक्ष देऊन पाहत चला. तर बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार बघा जर या 14 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, बघा इथं स्पष्टपणे सांगितलं आहे, तर कर्जमाफीचे 2 लाख रुपये आणि एवढंच नाही तर सर्वात आधी तुम्हाला पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचा हप्ता 4,000 रुपये 2 हप्त्याची रक्कम दिली जाणार आहे. 2 टप्प्यांमध्ये हे लवकर पैसे शेतकऱ्यांना देण्याची अखेर घोषणा होत असल्याची माहिती येत आहे. शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपत आलेली असून उशिरा का होईना चांगला निर्णय सरकार घेण्याची तयारी करत आहे. बघा आलेल्या माहितीनुसार शेतकरी अखेर खुश झालेला आहे. बळीराजाला दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना आता डबल लाभ मिळणार असून डबल लाभ म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 10वा हप्ता हे 4,000 रुपये आणि लवकरच 2 लाख रुपये कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. बघा आलेल्या माहितीनुसार डीबीटीच्या अंतर्गत या पूर्ण पैशाला अखेर मंजुरी मिळाली आहे. बघा स्पष्टपणे काय सांगितलं आहे, डीबीटीच्या अंतर्गत या पैशाला मंजुरी मिळाली आहे. म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो हे पूर्ण पैसे आता आपल्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आणि ही एक सर्वात मोठी खुशखबर आता समोर आलेली आहे. मग चला कोणकोणत्या जिल्ह्यातून कशा पद्धतीनं वाटप केलं जाणार आहे आणि आता तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी येणार हे सर्व काय पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. कारण नमो शेतकरी योजनेची ही रक्कम काय 1,000 आणि 1,500 नाही तर 2 हप्त्याचे 4,000 रुपये मोठी रक्कम आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला काही महत्त्वाची पण कामे आता करावी लागणार आहेत. जर ही कामे तुम्ही केली नाही तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. तर बघा आता सरकारने निर्णय असा घेतलेला आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे आम्ही देणार आहोत आणि कोणत्याच शेतकऱ्याला वंचित ठेवणार नाहीत. फक्त शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली ही 2 कामे करायची आहेत. मग कोणती 2 कामे करायची ती माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लगेच दाखवणार असून यासाठी तुम्ही आता राहिलेला आपला पुढचा 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि कर्जमाफीचे पण पैसे कधी येणार आहेत ही पण माहिती मी तुम्हाला राहिलेल्या व्हिडिओमध्ये देण्याचं काम करणार आहे. तर बघा आता या ठिकाणी जिल्हे यादी आलेली असून सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाभ दिला जाणार आहे. तो म्हणजे अहिल्यानगर जिल्हा. बघा आता जर या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणी असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती सर्वात आधी नमो शेतकरी योजना 9वा हप्ता किती रुपये तर बघा 2,000 रुपये, 10वा हप्ता किती रुपये 2,000 रुपये अशी मोठी रक्कम 4,000 रुपये तुम्हाला दिली जाणार आहे. आणि पूर्ण पैसे तुमच्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत. बघा मी जिल्ह्यांची नावं सांगत आहे. जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण नमो शेतकरीचे पूर्ण 4,000 रुपये सर्वात आधी मिळतील आणि कर्जमाफी पण मिळेल. बघा आता या जिल्ह्यामध्ये एवढंच नाही तर कर्जमाफीचे पण किती रुपये तर 2 लाख रुपये. बघा
2 लाख रुपये जमा होणार आहेत। ही कर्जमाफीची पण रक्कम पूर्ण दिली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो काळजी करू नका, पूर्ण 2 लाख रुपयांचं वाटप कर्जमाफीचं या ठिकाणी केलं जाणार आहे आणि पूर्ण रक्कम ही कर्जमाफीची पण आता जमा होणार आहे। यामध्ये अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचं पण नाव असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। त्यामुळे नगर जिल्ह्यातील जेवढे शेतकरी आहेत हे आता खुश होणार आहेत आणि ही सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण स्पष्टपणे म्हणू शकतो। तर चला पैसे वाटप नेमकं आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यात केलं जाईल, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखीन पैसे दिले जाणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहण्याचं काम करणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत आता लक्ष देऊन माहिती आहे का। तर बघा पुढचा जिल्हा आहे सातारा जिल्हा। बघा आता जर सातारा जिल्ह्यातील कोणी असेल तर याही ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2000 रुपये, 10वा हप्ता 2000 रुपये अशी किती रुपये रक्कम होईल, 4000 रुपये ही पूर्ण या जिल्ह्यात पण दिली जाणार असून डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण स्पष्टपणे म्हणू शकतो। यामुळे आता कोणीच काळजी करत बसू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका। सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे। बघा आता सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुम्हाला पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे करायची आहेत तरच नमो शेतकरी योजनेची रक्कम यावेळेस आपल्या खात्यात येणार आहे। आता त्याच जिल्ह्यातील नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनो लवकर ती 2 कामे करा। जर केली नाही तर नाव तुमचं वगळलं जाईल आणि कर्जमाफीचे तो 2 लाख रुपये नाहीत भेटायचे आणि इकडे आपला रेग्युलर येणारा नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्याची पण रक्कम मिळायची नाही। त्यामुळे मोठी अडचण निर्माण होऊ शकते। मग आता नेमकी कोणती 2 कामे करायची आहेत तर चला याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊयात। म्हणजे ही 2 कामे करताच तुम्हाला तिकडून जसं पैशांचं वाटप सुरू होईल तसे इकडे तुमच्या खात्यावरती 35 ते 40 मिनिटांमध्ये पूर्ण पैसे तुम्हाला मिळून जातील। एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील नक्कीच मिळू शकतो। यामुळे तुम्हाला चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही आणि काळजी देखील करत बसण्याची कसलीच गरज पडणार नाही। ही देखील गोष्ट आता तुम्ही लक्षात घ्यायची आहे। मग चला आता पैसे वाटप कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आता कशा पद्धतीनं केलं जाणार आहे, रक्कम ही डीबीटीच्या माध्यमातून दिली जाणार आहे तरी कधी दिली जाणार आहे आणि बघा आता पैसे कधी येणार आहेत, तारीख वेळ नेमकं काय आहे, कर्जमाफीची पैशांचं वाटप उद्यापासून होणार आहे का, की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आजच मिळणार आहे की उद्या सकाळपासून वाटप होणार आहे की दुसरीच कोणती तारीख आहे। तर चला याबद्दलची संपूर्ण माहिती आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात। आता लक्ष देऊन राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ पहा। तर बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला माहिती बघायला मिळत असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत आणि यामुळे एक मोठा दिलासा राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। यामुळे आता कुणीही काळजी करत बसू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका। सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे आणि यामुळे लाखो शेतकरी बांधवांना आता चांगला मोठा फायदा होणार आहे असं आपण म्हणू शकतो। बघा आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी धाराशिव जिल्हा आहे। बघा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे पैसे तर मिळतील पण 25,000 रुपये, 20,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाई दिली जाणार आहे। धाराशिव जिल्ह्याचं नाव पीक विम्याच्या यादीत आलेलं असून तब्बल 4 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे टाकले जाणार आहेत। बघा धाराशिव जिल्ह्यामध्ये 18,000 कोणाला पीक विमा, कोणाला 20,000 अशी वेगवेगळी रक्कम मिळणार आहे आणि या शेतकऱ्यांना नमो शेतकरीची पण लगेच 4,000 रुपये येणार आहेत। म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तर खूप मोठा फायदा होणार आहे आणि धाराशिव जिल्ह्यात कर्जमाफीचा पण लाभ तर होणारच आहे, ते पण 2 लाख रुपये। बघा या जिल्ह्यात 2 लाख रुपये पण आता वाटप केलं जाईल आणि 2 लाख रुपयांची रक्कम धाराशिव जिल्ह्यातील पण शेतकरी बांधवांनो तुमच्या बँकेकडे आता ही जमा होणार आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2 लाख रुपये पूर्ण जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून या पैसे वाटपामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे असं आपण स्पष्टपणे म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की मोठा लाभ दिला जाणार आहे आणि मोठी रक्कम धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्याने ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। तर चला आता पैसे वाटप कोणकोणत्या जिल्ह्यात आणखीन केलं जाणार आहे आणि आता शेतकरी बांधवांनो चला कोणती कामे करावी लागतील जेणेकरून पीक विमा, नमो शेतकरी योजनेचे पण पैसे मिळतील आणि कर्जमाफीचे पण पैसे मिळतील, यासाठी कोणती कामे करायची आहेत ही माहिती तुम्हाला सांगतो। म्हणजे नमो शेतकरीचे पैसे लगेच तुमच्या खात्यात तिकडून वाटप सुरू झाल्यानंतर जमा होऊन जातील। तर चला पाहूयात। तर बघा या ठिकाणी
आलेल्या माहितीनुसार पूर्ण आणि स्पष्टपणे माहिती आपल्याला दिसत आहे आणि शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. तर बघा, पहिलं काम तुम्हाला करायचं आहे, पॅन कार्ड आणि आधार कार्ड जे असतं ते बँकेशी जोडलेलं असणं अनिवार्य आहे. बघा, ही गोष्ट जर नसेल केलेली करून घ्या, तुम्हाला लाभ मिळेल. PM किसानसाठी eKYC असते. PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी eKYC पूर्ण गरजेचं असतं आणि कारण नमो शेतकरी योजनेची पात्रता ही PM किसान योजनेवरच आधारित आहे. त्यामुळे तुम्हाला eKYC करायची आहे. eKYC नसेल तर करा. ज्यांची केलेली नाही त्यांना पैसे नाहीत, ज्यांनी केले असेल त्यांना पैसे येणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. यानंतर DBT सक्रिय असणे. ज्या बँक खात्यात पैसे हवे आहेत ते खाते DBTसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय असावे, ही देखील गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे येणारी रक्कम तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल आणि हे पूर्ण पैशांचं वाटप शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात आता केलं जाणार आहे. त्यामुळे कोणालाच नाराज होण्याची किंवा चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही असं पण आपण म्हणू शकतो. तर चला, आता पूर्ण एकंदरीत जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा आता पुढच्या जे आहे ती काही दिवसांमध्ये एकंदरीत विचार जर केला तर 28 जुलैच्या आसपास शेतकरी बांधवांना दिला जाऊ शकतो असा एक सूत्रांकडून अंदाज बघायला मिळत आहे. किंवा शेतकरी बांधवांनो 25 जुलैच्या आसपास हे पैसे नमो शेतकरी योजनेचे जमा होऊ शकतात असा अंदाज आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आणि कर्जमाफीची रक्कम पण याच महिन्यात दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. जर अधिकृत तारीख नमो शेतकरी योजनेची पैसे वाटपाची आली तर या चॅनलवरती माहिती देऊ. ती पाहण्यासाठी चॅनलवर ॲक्टिव्ह राहा. धन्यवाद.